नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण काँग्रेस नेते सुनील केदार यांना भोवलं। केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, 10 लाख रुपये दंड न भरल्यास 1 वर्ष अतिरिक्त शिक्षा होणार। उद्धव ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाही, बाळासाहेबांना सुद्धा निमंत्रण दिलं नसतं, राऊतांची टीका। तर भाजपचा राजकीय सोहळा झाला की मग आम्ही धार्मिक उत्सव करू, असंही टीकास्त्र। राम मंदिराच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंचं योगदान काय, नितेश राणेंचा सवाल। तर आंदोलनावेळी उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत असल्याची नितेश राणेंची टीका। मुंबईच्या घाटकोपर परिसरात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचं बॅनर, अभिनेत्री माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील परभणीच्या दौऱ्यावर, परभणीच्या सोनपेठमध्ये जरांगे पाटलांची दुसरी सभा, जरांगे पाटलांचं जंगी स्वागत। बीडमध्ये उद्या जरांगे पाटलांची इशारा सभा, शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक सजावट। जरांगे मुंबईला येणार नाहीत, मराठा समाजावर मला विश्वास, मनोज जरांगेंच्या अल्टिमेटमवर नितेश राणे यांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। तर छगन भुजबळांनी सरकार विरोधी भूमिका मांडली नसल्याचाही मिटकरींचा दावा। मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरक कळत नाही, अशा मुख्यमंत्र्यांकडून कोणती अपेक्षा ठेवायची, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका। आज कोण कुठल्या पक्षात जाईल काही सांगता येत नाही, फक्त संधी साधू हेच राजकारणातलं सूत्र बनलंय, सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून नितीन गडकरींच्या कानपिचक्या।